सोशल ऍक्टिव्हिस्टने हे जे गाजवलेलं आहे हे सगळी माहिती त्यांच्याकडे असूनही कोणी ऍक्शन घेत नाहीये. आणि हे सुरू झालंय काही महिन्यापूर्वी. वडकी, पुण्याची वडकी आहे सासवडपाशी, त्या मशिदीपासून सुरू झालेलं आहे. आता वडकी, गराडे आणि नेरे दत्तवाडी, अजून लवळे, अजून काही ठिकाण आहेत. तर हे बोर्ड लावून भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ज्यामुळे अल्पसंख्याक परेशान झालेले आहे. 2014 पासून भाजपा सरकार आल्यानंतर ह्यांनी जे उत्पाद गाजवला आहे ह्याला लढा द्यायला सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया लीगल वे फाईट करायला तयार आहे. आम्ही लोकांना, अल्पसंख्याकांना आश्वासन देतो की आमच्याकडनं जे होईल आम्ही करणार. आम्हाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्टला जावं लागलं तरी आम्ही जाणार. प्रशासनाला हे माहिती पडून द्या की आम्ही गप्प बसणार नाही. होता या संदर्भात आमचे स्टेटचे अध्यक्ष, राज्य अध्यक्ष अझरभाई काकोळी आपल्याला संबोधित करतील. माईकची गरज आहे का? एक 2 मिनिट बोलो. थोडं असं आहे की भारतामध्येच एक दुसरं राज्य सुरू करण्याची एक षडयंत्र या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी सुरू करेन. प्रेस नोट थोडंसं वाटा सगळ्यांना लवकर. सबको एक एक दे दो पट से याद है मफलर मुद्दा. अझर तांबोळी प्रदेश अध्यक्ष. अध्यक्ष अझर तांबोळी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांच्या बरोबर दिलावर सय्यद, महाराष्ट्र राज्य वकील कमिटी मेंबर, पुणे जिल्हा अध्यक्ष असलम सय्यद. सुरू करूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख हे पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र अशी एक प्रतिमा महाराष्ट्राची होती. पण अनफॉर्च्युनेटली मागच्या काही महिन्यापासून खास करून पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रॉपर षडयंत्र रचत ग्रामीण भागामध्ये, ज्या ठिकाणी गावखेड्यामध्ये 10 ते 15 लोकांची घरं असतील मुस्लिम समाजाची, या ग्रामीण भागामध्ये मागील काही महिन्यापासून काही हिंदुत्ववादी, भाजपा, संघ परिवार व काही ऑर्गनायझेशन्स, बजरंग दल यासारखे विषमतावादी ऑर्गनायझेशन तिथल्या अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरून तिथल्या प्रार्थना स्थळाच्या ट्रस्टिंगकडे जाऊन त्यांच्यावरती दबाव टाकलेत की या मशिदीमध्ये कुणीही बाहेरचं येता कामा नये. बाहेरचं म्हणजे प्रवासी मुस्लिम किंवा आजूबाजूला काम करणारे व्यावसायिक जे आहेत ते जुम्माच्या दिवशी नमाज पठणासाठी त्या मशिदीमध्ये येतात 10-15 मिनिटांसाठी. तर त्या ट्रस्टिंगकडे जाऊन त्यांना दमदाटी करण्यात येते. त्यानंतर आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे संविधानिक जे एक संस्था आहे ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव करण्यात येतो की या गावामध्ये मुस्लिम धार्मिक स्थळ जे आहे त्या ठिकाणी की या गावामध्ये घात अपघात, अतिरेकी कारवाया व असे काही घटना घडू नये म्हणून मुस्लिम समाजाच्या बाहेरच्या लोकांनी यायचं नाही. म्हणजे प्रश्न हा उपस्थित होतो की मुस्लिम समाजाचे लोक जर का धार्मिक विधी करायला येत असतील त्या गावामध्ये तर ते अतिरेकी घटना घडतील का? कारण हे जर का रूल तुम्ही जर लागू केलं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या इथं तीर्थक्षेत्र, आता वेगवेगळे तीर्थक्षेत्र पुण्या ग्रामीण भागामध्ये आहेत. पंढरीची वारी देखील जे आहे ना, तिथं जर ग्रामपंचायतनी किंवा पंढरपूरच्या नगरपालिकेने जर म्हणलं की आमच्या गावातल्या पंढरपुरामधल्या फक्त लोकांनी दर्शनाला यायचं, बाहेरची लोकांनी यायचं नाही कारण घात अपघात होऊ शकतो, हे पटण्यासारखी गोष्ट आहे का? तर असाच प्रकार जो ना आता खेड शिवापूरला कमर अली दरवेश दर्गा आहे.
भरपूर भाविक येतात, इथं उरूस भरतो. तुम्ही बोर्ड लावणार की इथं बाहेरच्या मुसलमानांनी येऊ नये म्हणून, फक्त मुस्लिम आहे म्हणून घात अपघात करणार आहे का? म्हणजे किती या समाजाचं राक्षसीकरण होते. त्याच्या पलीकडे जाऊन काही ग्रामपंचायतीच्या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे की मुस्लिम समाजाचा आर्थिक बहिष्कार, एक आर्थिक बहिष्कार, यांच्याशी व्यवहार करू नये, यांचे कामाला ठेवू नये मुस्लिम समाजाची लोक, असं फ्लेक्स लावण्यात येतं. त्यानंतर त्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत, फार चिंताजनक आहे. आपण जसं मोकाट जनावरं असतात किंवा असे काही जनावर असतात जे नुकसान पोहोचवू शकतात, त्यांना नियंत्रणासाठी काही लोक काम करतात. त्याच पद्धतीने मुस्लिम समाज नियंत्रण समिती गावागावामध्ये बनवली जाते. म्हणजे तुम्ही मुसलमानांना नियंत्रण करण्यासाठी समिती बनवताय. हुकुम हे जे गाव आहे त्या ठिकाणी नियंत्रण समिती बनवलेली आहे आणि सोशल मीडियावरती सांगण्यात येत आहे की अशा समिती आपण सगळं इतरत्र गावामध्ये बनवायचं मुस्लिम समाजाचे नियंत्रण करण्यासाठी. म्हणजे काय दाखवताय तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अल्पसंख्याक आहेत म्हणून तुम्ही काही करणार. आपलं द्वेषाचं राजकारण. मेन म्हणजे असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येत आहे. स्मार्ट सिटी म्हणून पुण्याचं नाव घेतल्यात आलं होतं. स्मार्ट सिटीचं थोतांड जे आहे एका पावसामध्ये कळालं. हिंजवडीच्या तिथलं पाणी किती भरलं होतं, बस कसं पाण्यातनं जलतरण करत पुढे जात होती बघितलं लोकांनी. आपलं एअरपोर्ट जे ना ते विमानतळ जे आहे ना पाणी तळ झालं होतं, जलतरण झालं होतं. ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. आता यांना दाखवण्यासाठी काहीच नाहीये. मग हे भाजपाने सगळ्यांना माहित आहे की हे जे राजकारण आहे अशा वेळेस ते धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करतात. बाग हे ठिकाण आहे. ईद नंतर काही लोक आपल्या कुटुंबासह थोडं एन्जॉयमेंट म्हणून पार्क मध्ये जातात. हे देखील भगवत हे होत नाही, सहन होत नाही. आपण बघितलं कशा पद्धतीने इथले जे खासदार आहेत मेधा कुलकर्णी पत्र देतात. किती द्वेष, किती म्हणून द्वेष. विचार करा, या बाबतीत तिथला जे अल्पसंख्याक समाज ग्रामीण भागामध्ये राहतो त्यांची तक्रार करण्याची हिंमत देखील होत नाहीये. हिंमत का होत नाहीये? 8-10 घर आहेत, कुणी येतं धमकावून जातं. अजान द्यायला लागले येऊन सांगतात की हे अजान बंद करायचं, हायकोर्टाने सांगितलंय. हायकोर्टाने काय सांगितलंय? डेसिबलचं लिमिट सांगितलंय. आपण बघितलं किरीट सोमय्या भोंगामुक्त भोंगामुक्त. कुठलं भोंगामुक्त? काही लावायचं, डेसिबल ह्याच्यामध्ये लावायचे. ते यांना कुणी दिला अधिकार? तर असे प्रकार जे आहेत ना, आज मुस्लिम समाज त्या ठिकाणी आहे नमाजला येण्यासाठी. शुक्रवारच्या दिवसांनी तिथे जे ग्रामीण भागामध्ये काही लोक स्क्वॉड सारखे उभे राहतात. टवाळकी 17-18 वर्षाची मुलं उभा राहतात आणि सरळ म्हणतात, आला कुणी? कुठून आला तू? आधार कार्ड दाखव, इथं नमाजला जायचं नाही. हे कोण? बरं, हे सगळं जे प्रकार आहे ना, हे सगळं प्रकार पोलिसांच्या नॉलेजमध्ये आहे. आता हे जे घटना सगळे घडत आहेत ना, ह्या सर्व घटना प्रशासनाच्या नॉलेजमध्ये आहेत, पोलिसांच्या नॉलेजमध्ये आहेत. बरं, याच्या अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय घडलं. आता 2-3 दिवसापूर्वी बकरी ईद झाली. पुण्याच्या 2 ते 3 गावामध्ये, त्यात पिरंगुड आणि इतर 2-3 गाव आहेत, लिटरली तिथल्या लोकांनी पोलिसांनी बोलवलेल्या मीटिंग मध्ये भिवून हे सांगितलं की आम्ही ईद नाही साजरी करणार. का? वादविवाद होणे. म्हणजे एवढी भीती घातलाय तुम्ही. ईद बरं, हे प्रशासन बघतं. हो का? नाही करणार का? ठीक आहे. अरे तुम्ही अल्पसंख्याक जे विकर सेक्शन आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहात ना तुम्ही. संविधानाची शपथ घेतली, त्यांना तुम्ही कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. नाही, तुम्ही ईद साजरी करा, आम्ही आहोत. नाही, त्यांचं तर काम हलकं झालं ना. म्हणजे हे जे आहे ना, दुसरी एक अजून गोष्ट आहे, ज्या ठिकाणी बॅनर लागलेले आहेत पोलीस येतात आणि बघा म्हणजे प्रशासनाचं पण कशा पद्धतीने हे आहे, म्हणजे काय थॉट प्रोसेस आहे. गावामध्ये मशिदी समोर बोर्ड लागले, अरे अच्छा बोर्ड लागले का, तुम्ही फाडून टाका ते बोर्ड. चुकीचं आहे ते बोर्ड. म्हणजे ते बोर्ड मुस्लिम समाजाच्या लोकांनी फाडायला जायचं आणि वातावरण चिघळून घ्यायचं. तुम्हाला हात दिले ना, तुमचं काम आहे ना. असंविधानिक बेकायदेशीर दुसऱ्या धर्माच्या बद्दल द्वेष पसरणारे आहे तर तुमचं काढायचं काम आहे. त्यांना सांगितलं होतं मुस्लिम समाजाला की तुम्ही जाऊन फाडा, म्हणजे दंगल भडकवायची तुम्हाला. बरं, ह्या गोष्टी कलेक्टरचं काम आहे, ग्रामपंचायत आहे. असंविधानिक रिझोल्युशन ठराव पास कसं होतं? शक्य आहे का की कॉर्पोरेशन ज्याने एका धर्माच्या आधारावरती हे करणं किंवा ग्रामपंचायतीने हे करणं? हे कलेक्टरांच्या नॉलेजमध्ये होतं, त्यांनी देखील काही कारवाई केली नाही. आम्ही त्यांना
निवेदन दिलो, त्यांना सांगितले गंभीर बाब आहे, म्हणजे मला संचार स्वातंत्र्य लिबर्टी, मेनका गांधीचं आपण इमर्जन्सीच्या वेळेस सुप्रीम कोर्टात जजमेंट माहित असं आपल्याला, त्या गावामध्ये दुसऱ्या गावात जायला प्रवेश बंदी, हेच अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न चालू आहे की मुसलमान नकोत, आर्थिक बहिष्कार पाहिजे, आय कार्ड चेक करा, ईद साजरी नाही करत असं तरी चालेल. मग हे सर्व होत असताना फक्त आणि फक्त याच्यामध्ये जे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे, हा आपण कुठला देश बनवत आहोत, कुठल्या दिशेने जात आहोत. म्हणता की आर्थिक बहिष्कार टाकला जातोय. हा येतो, त्याच्यावर पण येतो. तर हे कुठं घेऊन जात आहोत विचार करा. महाराष्ट्रामध्ये जर असं घडत असेल तर काय होईल पुढं, काय विराधक सिच्युएशन येईल. फक्त कन्सर्न आमचा एवढंच आहे की हे आम्ही या बाबतीत सर्वोच्च न्यायालय असू दे किंवा हायकोर्ट असू दे, या बाबतीत आम्ही दाद मागणार आहोत. परंतु ही वेळ येता कामा नये. आज एक मोठा सेक्शन जे आहे, आज प्रशासन त्यांना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये विश्वास क्रिएट करू शकत नाही, सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकत नाहीये. त्यामुळं काही लोक तिथून पलायन देखील करत आहेत. मशिदीमध्ये येणं बंद केलेलं आहे, कारण कोण मॉब लिंचिंग करून घेणं, घटना घडलेल्या आहेत, सांगणार कोण. गावात सांगितलं तर एकटं गावात घर असतं, कोण अंगावर घेणार. पोलीस सरळ नाव सांगून टाकतात. तर या सर्व गोष्टी आहेत. मला वाटतं की दाद मागायला प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन नाहीये, नगरसेवक म्हणा किंवा MLA म्हणा. आता यातले काही गाव आहेत ते सुप्रिया सुळेंच्या याच्यामध्ये, बाहेर तुम्ही टीमका मिरवताय पुरोगामी पुरोगामी म्हणून, तुमच्या स्वतःच्या हद्दी मतदारसंघामध्ये सगळे प्रकार घडतायत. मला एवढंच म्हणायचं की पॅरलल सत्ता केंद्र स्थापित करण्याचं एक काम चालू आहे. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, अशा प्रकारचे एक अप्रोच आहे. मला दाद मागायची की कमीत कमी आपल्या म्हणजे संवेदनशील अशा प्रसार माध्यमांनी कमीत कमी आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारतीय एकात्मतेची जी स्पिरिट आहे आणि जे काही विकर सेक्शन आहेत, जे कमजोर आहेत, अल्पसंख्याक आहेत, त्यांचे जर हानी होत असेल संविधानिक अधिकारांची, तर आपण त्याला म्हणजे ताकद द्यावी, अशीच माझी विनंती आहे. थँक्यू. आता आर्थिक बहिष्कार टाकला जातो असं म्हणाला, नेमकं काय केलं जातं सविस्तर सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पेपर दिलेले आहेत. याच्यामध्ये गावागावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड पण लावलेले आहेत. काहीच दिले 7-8 सॅम्पल म्हणून तुमच्याकडे दिलेले आहेत. गाव सांगितले की हॉटेलचे मुसलमान कुक, जेवण बनवणारे मुसलमान नसावे, वेटर रखवालदार मुसलमान नसावा, बांधकाम कामगार नसावा, धुण्या भांडी करण्यासाठी मुस्लिम नसावं, मुसलमानांना फ्लॅट भाड्याने देऊ नये. हे सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही बघू शकता. जे मुस्लिम कंट्रोल म्हणजे त्याला नाव दिलेलं त्यांनी की मुस्लिम समाज नियंत्रण कमिटी, आणि याचं प्रोपोगेट होतंय सोशल मीडियावरती फ्लेक्स लावून. असे सगळे प्रकार आहेत. आणि मी 2-3 गोष्टी सांगतो. काही घटना आहेत पुण्यातल्या सांगतो. कोथरूड या ठिकाणी घडलेल्या आहेत. ओडिसा किंवा इतर ठिकाणचे लोक फळे विक्रेतीसाठी येतात. 4-5 लोक जातात, मारतात. ते कमवणारे लोक आहेत. चल इकडून आल्या बांगलादेशी, चल काय आधार कार्ड तुझं दिसला तर बघ. लिटरली तुमच्या परत येतात का नाही घटना माहित नाही, पण आम्ही रोज रोज फेस करत आहोत. आणि ते लोक तक्रार करायला चला म्हणलं तर साहेब आम्ही कमायला आलो होतो, आम्हाला राहायचं इथं, नाही करतायत ते तक्रार लोक. तुम्ही समजून घ्या. कमीत कमी त्याला माणूस म्हणून तरी त्या अल्पसंख्याक समाजाला राहायला द्या. ते पण माणूस आहेत, ते पण नागरिक आहेत ना. काही लोकांनी जर चुकीचं केलं म्हणून काय समाजाला तुम्ही पूर्ण हे करणार, हे पूर्ण चुकीचं आहे. याच्यासाठी आम्ही दाद मागत आहोत की कमीत कमी समाज माध्यमांनी, मीडियाने तरी कमीत कमी जे ना या बाबतीत त्यांच्या हक्कासंदर्भात थोडस आवाज म्हणजे हे करावं, परस्यू करावे अशी माझी विनंती आहे. आम्ही या बाबतीत जे बेसिक फर्स्ट रेमेडीज असतात की पोलीस कमिशनर, कारण आपले शहरी भागातले कमी आहेत, पिंपरी चिंचवड खास करून कासर साई, त्या व्यतिरिक्त पिरंगुड, हे सगळे पिंपरी चिंचवड कमिशनरेटच्या अंडरमध्ये येतात. त्यांना आम्ही तक्रार दिलेली आहे आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही दिलेली आहे. ग्रामीण पोलीस SP त्यांना देखील आम्ही तक्रार सबमिट केली. त्यांच्याकडे वेळ नव्हता. मुस्लिम समाजाचं डेलिगेशन गेलं होतं. 2 तास त्यांच्या ऑफिसमध्ये थांबलो. त्यांना सांगण्यात आलं तरी देखील ते बिझी होते आणि भेटण्याच्या वेळेस गेलो होतो, त्यांनी दाद दिली नाही. लोकल प्रशासनाच्या तिथं पोलिसांना पण ही कल्पना पूर्ण आहे की असं होतंय, पूर्ण समाज माध्यमावर आहे. हे सगळं असताना काही कारवाई झालेली नाहीये. आम्ही 1-2 दिवसांमध्ये हायकोर्टात याच्या संदर्भात पिटिशन दाखल करणार आहोत. या संदर्भात एक कोविड जेव्हा घटना घडली होती त्यावेळेस त्यांनी ठराव पास केला होता की बाहेरचे मुस्लिम
दर्गामध्ये येऊन नमाज पठण करणं, पण नेमकं हे जे बाहेरचे मुस्लिम असतात ते कुठले असतात? त्यांच्या भागात मस्जिद नसते का? ते नेमके कुठे राहतात? कुठलेच नाही का? आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल बाहेरचे जे मुस्लिम आहेत ते भारतीय नागरिक आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ते मनुष्य आहेत, त्यांना राईट्स आहेत डेमोक्रेटिक. आणि जी लोक सराउंडिंगला बिझनेस संदर्भात जातात, काहींचं दुकान असतं, सिटीमध्ये त्यांचं घर असतं, बिझनेस संदर्भात औंध वगैरे या ठिकाणी घर असेल, जुम्माची नमाज आहे किंवा 5 वेळची नमाज आहे. आता 10 किलोमीटर, आता कासर साई जसं एक आहे गाव, त्या ठिकाणी 10 किलोमीटर पर्यंत कुठेही मस्जिद नाहीये. आहेत तिकडे बिझनेस करायला लोक शुक्रवारी जातात नमाजला 10 मिनिटासाठी. IT पार्क, हिंजेवाडी, माणगाव, ज्या ठिकाणी तर फार विचित्रच परिस्थिती आहे तिथं. जर मग आम्हीच मस्जिद कंट्रोल करतो अशा पद्धतीचा हे दावा आहे. तर त्या ठिकाणी IT पार्क मध्ये कुठली मुलं आहेत? ते शहरात राहतात. एक दिवस, आठवड्यात नाही, एक दिवस तरी जाऊ द्या. पण कॉन्फिडन्स देणार कोण शेवटी? कारण राजकीय नेत्यांचं, बहुसंख्याकांचं वोट पाहिजे, त्यांना मत पाहिजे, त्यांना नाराज करून चालत नाही. आणि एवढं राक्षसीकरण मुस्लिम समाजाचं करण्यात आलेलं आहे की त्यांच्या जवळ थांबायला कोणी तयार नाही. तर हे जे लोक आहेत ते आजूबाजूला काम करणारे व प्रवासी जे मुस्लिम असतात ते जातात. प्रदेशाध्यक्ष अझर तांबोळी. याच्यात तुम्ही सांगितलं की पेरंपूरच्या मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी बाहेरच्या मुस्लिमांना निघलेले, पण त्याच्यामध्ये असं लिहिलंय की जागा अपुरी पडत असल्यामुळे फक्त जेवढे स्थानिक आहेत तेवढेच नमाज पडतील आणि बाकीच्यांनी तिथं अलाव केलं जाणार नाहीये. ते सुरक्षिततेच्या याच्याखाली आहे. मग तुम्ही म्हणताय की तिथे तुम्हाला नमाज पढायला बंदी नाही केली, इथे तिथे न येण्यासाठी बंदी केलेली आहे. मग तुम्ही तुमच्या गावात नमाज पडा किंवा शुक्रवारी नाही केलं तर याच्यात फरक काय पडणार आहे? फरक सांगतो मॅडम, सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल मॅडम बघा, की नमाज पठण्यासाठी अपुरी जागा वडकी, सुरुवात वडकी या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी त्या गाववाल्यांना सांगण्यात आलं की तुम्ही बंदी करा, फ्लेक्स लावा. त्या लोकांनी ऐकलं नाही, ग्रामस्थांनी. मग त्या लोकांनी त्यांनी धमकवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की मशिदीच्या इथं बोर्ड लावा की इथं तुम्ही नमाज पढण्यास येऊ नये म्हणून. मग त्यांनी म्हणले की आम्ही कसं काय त्यांना थांबवू शकतो? कारण वक्फ ही जी कन्सेप्ट आहे किंवा मशीद ही जी कन्सेप्ट आहे ती एकाची मिळकत नसते. जेवढे मुस्लिम आहेत ना ते कोणत्याही मशिदीमध्ये जाऊ शकतात, त्यांना थांबवू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, जागा अपुरी पडते म्हणून सांगा. बरं, नमाज जे आहे ना, तुम्ही 30-30, 40-40 2-2, 3-3 जमात बनवू शकता.